नमस्कार सर्वांना, जय शिवराय. तर बघा आपल्याकडे आज परत सुहानी ताशवी आपली जी नेहमी आपल्या सोबत असते खडूस. काय ताशू आपण आपल्याला कालची मेहंदी दाखव. देखो बघा कालची मेहंदी किती रंगली आहे सुहानीची. काल मेहंदी काढली होती ना सुहानीला, किती रंगली आहे. तू नाही काढली का मेहंदी? हा नाही काढली. ताशू तुझी मेहंदी दाखव. ताशूची मेहंदी दाखव. ताशू अशी हात कर. ताशूची मेहंदीच नाही रंगली. अयो यो 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 आता काय करायचं ताशू, मेहंदीच नाही रंगली. व्हेरी बॅड है ना ताशू, व्हेरी बॅड ना. काय 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 ताशू डोळे बघा कशी फिरवते आमची, इतकी साबरट आहे ना. ये मैं टिफिन फिनिश करते. टिफिन फिनिश करते तू. बरं आज काय टिफिनला नेलं होतं? शेंगाची भाजी खाल्ली तू? शेंगाची भाजी खाल्ली? आमची ताशू बघा नुसती लोळती लाजाळू प्राणी. आणि आता येणार आहे आर्यन दादा सोबत थोडंसं बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली चाललं आहे सिटीत जायचा प्लॅन. 3 दिवस झाले आर्यन दादाला सांगते की आर्यन दादा चल आपण ते डेकोरेशनचं सामान बघू, जरा काहीतरी आणू, काहीतरी करू. तर आता त्याच्या डोक्यात काय ते तर माहिती नाही आहे की डेकोरेशन काय करायचं आहे. पण ना मला आता इतका वैताग आला आहे ना बोलून, कारण की आज 4 दिवस झाले मी त्याच्या मागे लागते की आर्यन दादा आपण डेकोरेशनचं सामान आणायला जाऊ, चल. नाही आर्यन आज जाऊ ना, उद्या जाऊ ना. आणि रोज काय करतो, घरी यायचं ना नाही, मग मित्रांसोबत इथे जा आणि आता आज बाहेर पण पाऊस भरपूर आहे. आणि आज तर काय म्हणजे मला तर असं वाटतं की नाही का ते कॅन्सलच होणार आहे, कारण की एवढ्या पावसात कोण जाणार आहे डेकोरेशनचं सामान आणायला, आहे ना. बरोबर ना सुहानी? मग सुहानीची तर इतकी उत्सुकता आहे ना, रोज विचारती काकू कधी डेकोरेशन चालू करणार आहे, काकू कधी पप्पाचं डेकोरेशन चालू करणार आहे. कारण की आरतीला सगळ्यात आधी सुहानी, अंश, परत पार्थ, श्री असे सगळे मुलं जे आहेत ते सगळ्यात पहिलं ताशू माऊ आमचे सगळे असे आरतीला आलेले असतात. रोज त्यांना आरतीसाठी नाही का इतकं म्हणजे नाही का उत्सुकता असते की सकाळची आरती करायची आहे, संध्याकाळची आरती करायची. आमच्या आधी ते तयार असतात आरती करायची. आणि त्यांना आता उत्सुकता आहे की यावर्षी काय दादा डेकोरेशन करतोय. तर सुहानी सगळे असे विचारत असतात की अजून डेकोरेशन नाही चालू केले का, अजून डेकोरेशन, आणि कधी चालू करणार आहे आंटी तुम्ही डेकोरेशन, असं सगळं विचारत असतात सारखे, है ना सुहानी? सुहानी आज आली, इतकी शांत बसली. सुहानीला आज नागपंचमीचं काय केलं नाही का सुहानी? केलं ना. काय केलं? मेहंदी. फक्त मेहंदी काढली सुहानीनी. ॲक्च्युली काय माहिती का, खरं सांगायचं ना तर आपले जे सण आहे ते आता फ्लॅट सिस्टीम. बोल तू बोल. इडली आणायची. बरं आता आमच्या ताशवीला उद्या इडली खायची आहे, त्यामुळे आम्ही उद्या इडली करणार आहे. करूया. दादाला सांगते इडलीचं पीठ रेडीमेड आणायला. स्कूलला घेऊन जायची. बरं स्कूलला देऊन टाकू आपण. तर असं काहीतरी फरमाईश असते आमच्या लेकरांची. आणि पहिली गोष्ट तर कसं झालं, मी इथे होते की फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे किंवा मग सगळे बिझी असल्यामुळे, सगळे जॉब करत असल्यामुळे आपली सणं आता कुठेतरी अशी गायब होत चालली आहेत. आधी नागपंचमी म्हणताना महिला 1 दिवस अगोदर मेहंदी काढायचे आणि बांगड्या भरायच्या, हिरव्या बांगड्या. कारण की कसं असायचं, नागपंचमी असायची की हिरव्या बांगड्या भरल्या जायच्या आवर्जून. त्यामुळे मग आता ते सगळं काहीच राहिलेलं नाही आहे. सगळे आपापल्या कामात मग्न आहे. पडशील बापरे, पडली असते आत्ता. आपापल्या कामामध्ये सगळे मग्न असतात. आणि हे बघा आमच्याकडे लाईट पण डीम झाली आहे. लाईट जाणार आहे म्हणजे आज सकाळपासूनच लाईट येते. त्यामुळे लाईट पण डीम होतीये. आज सकाळपासून इतका नाटक झाला आहे ना, त्यामुळे लाईटीचा पण असा विषय झालेला आहे. आता बघू
अजून तर काय नागपंचमीची आपण काय देवाची पूजा केली, मंदिरात जाऊन शंकराची पूजा केली. आजकाल सगळं तसंच चालू आहे आणि त्याच हिशोबाने राहावं लागतं, कारण आत्ता शहरात वारूळ शोधायला कुठे जायचं असा प्रश्न आहे आणि सापडतही नाही लवकर. त्यामुळे आपल्या देवांपुढेच 2 हात 1 मस्तक ठेवायचं आणि जे काय आहे ते स्वामींनाच सांगायचं, म्हणजे आपली जी पूजा आहे ती सफल होते. आणि आता बघा आमची पोरं कशा आहेत. मुझे यहाँ पर आ जाओ, यहाँ पर है ना वो क्या अंधेरा हो गया है ना पूरा, सगळं अंधार अंधार झाले. गेली लाईट, लाईट गेली. ठीक आहे, लाईट गेली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बघ येते जाते, रुक 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 वो बंद कर देते हो. नाही ते खराब होऊन जाईल सगळं लाईटच, मग परत नवीन ट्यूबलाईट आणायला लागेल. अशा प्रकारे आता लाईट गेलेली आहे. आता 7 वाजत आलेले आहेत आणि अंधार पडतोय. बघू आता अजून काय काय. अरे ते पण बंद कर. आणि आता बघू काय करता येईल आणि काय नाही. तर चला हा व्लॉग आता इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. हा व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, पेजला फॉलो करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय करा. बाय बाय. ताशू बाय कर. छोटी ताशू कुठे नाचतीये? इथे नाचतीये.